नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात गुरुराज देशपांडे थॉट्स या आपल्या यूट्यूब वाहिनीवरील माझा एक नवीन व्हिडिओ. एक सर्वसामान्य नागरिक म्हणून लोकशाहीमध्ये सर्वसामान्य माणसाची काय भूमिका असावी या विषयावर आपण थोडाच बोलूया. मी यासाठी म्हणतोय की माझ्या मनामध्ये जे विचारांचा काहूर माजलेला आहे ते तुमच्याही मनात आहे का हे मला बघून घ्यायचं आहे. भारताने स्वातंत्र्यानंतर लोकशाही प्रणाली स्वीकारल्यानंतर शासनाची प्रशासकीय सेवा देणारी व्यवस्था आणि त्याचबरोबर आम नागरिकांनी निवडणुकीच्या माध्यमातून निवडून दिलेले लोकप्रतिनिधी यांची एक शासन व्यवस्था, अशा दोन्हीही व्यवस्था समाज, देश, राष्ट्र चालवण्यासाठी आपण दिलेला आहे. सर्वसामान्य जनता जी असते ती नोकरी, व्यवसाय, कुटुंबाचं पालनपोषण करणं, आईवडिलांची काळजी घेणं, व्यापार करणं, उद्यम करणं ह्याच्यामध्ये व्यस्त असल्यामुळे ते स्वतःचे लोकप्रतिनिधी निवडणुकीच्या माध्यमातून या प्रशासकीय सेवेमध्ये त्यांची नियुक्ती करतात. थोडक्यात सांगायचं कसं आहे की आम्हाला वेळ नाही आहे, आम्ही तुमची नेमणूक करतो आहे, आमच्या वतीने तुम्ही आमच्यासाठी राज्य शासनाबरोबर मिळून काम करा आणि आम्हाला आवश्यक सुविधा तुम्ही द्या, ही प्रामाणिक अपेक्षा ठेवून लोक मतदान करतात आणि आपले लोकनियुक्त प्रतिनिधी आपण त्या न्यायव्यवस्थेमध्ये आपण पाठवतो, राज्य शासन प्रणालीमध्ये आपण पाठवतो. 75 वर्षामध्ये स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत आज आपण आझादी का अमृत महोत्सव 75 वर्ष झाल्याबद्दल आज आपण 15 ऑगस्ट 2022 रोजी माननीय भारत देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या आवाहनाप्रमाणे हर घर तिरंगा हे स्लोगन घेऊन आपण आज त्याचं पालन करतो. काय मिळवलं या 75 वर्षामध्ये, काय गमावलं हा भाग वेगळा आहे. पण ज्या लोकांवर विश्वास ठेवून आपण त्यांना निवडून दिलं आपले लोकप्रतिनिधी म्हणून, त्यांच्या मानसिकतेमध्ये काही बदल झाला काही कालावधीनंतर. ज्या कारणासाठी लोकांनी निवडून दिलं होतं ती कामं 100 पटीने झाली पाहिजे होती, पण ती झालेली नाही आहेत. किंवा काहींचं उत्तर असं असू शकेल, ही सिस्टीम आहे, ही प्रणाली आहे, वेळ लागतो काम व्हायला, हे निधी उपलब्ध नाही आहे किंवा शासनाकडे निधी उपलब्ध नाही आहे, अशा प्रकारच्या बाता नागरिकांना दिल्या जातात. आता मला तुम्ही खरंच एक गोष्ट सांगा, मी तुम्हा सर्वांना विचारू इच्छितो, तुमच्या घरी एखादी कोणी व्यक्ती आजारी असेल, इमर्जन्सी त्यांना हॉस्पिटलला ॲडमिट करावं लागलं, तर तुमच्या घरामध्ये तुमच्या जवळ पैशाची उपलब्धता नाही आहे, पण तुम्हाला ताबडतोब 2 लाख रुपयाची व्यवस्था करायची. असं आपण गृहीत धरून चालूया की बँक बंद आहेत, ATM कार्ड सर्व डाऊन आहे, पण हॉस्पिटलमध्ये तुम्हाला पैसे भरायचे त्या तुमच्या नातेवाईकाचा जीव वाचवण्यासाठी. अशा वेळेला प्रत्येक कुटुंब प्रमुख किंवा कुटुंबातील सदस्य जो असतो तो आपापल्या परीने कुठूनही जाऊन उधारी उसनवारी करून, सोनं नाणं गहाण ठेवून, कुणाकडे रिक्वेस्ट करून, मदत घेऊन ती रक्कम पूर्ण करून हॉस्पिटलमध्ये जमा करतो आणि त्या माणसाचा जीव वाचवण्यासाठी मदत होते. हे तुम्ही रोजच्या आयुष्यामध्ये तुम्ही अनुभवलं असेल. याचा अर्थ असा निघतो की मनामध्ये प्रचंड इच्छाशक्ती असेल तर माणूस या पृथ्वीवर काहीही करू शकतो, काहीही.
मग ही मानसिकता लोकप्रतिनिधी यांच्या मनामध्ये काय येत नाही? निधी नाही आहे, टेंडर काढलेले आहेत, शासनाकडे पैसा नाही आहे, फाईलवरती पाठवली आहे, निधी आला की कामं करून घेऊ आम्ही. पण मुलामध्ये जर त्याच्यामध्ये प्रचंड इच्छाशक्ती असेल त्या लोकप्रतिनिधीमध्ये, तर तो कसंही करून कुठूनही निधी आणून ते काम करू शकतो. पण ज्या कार्यासाठी नेमून दिलेलं आहे ते कार्य यशस्वीपणे करण्यासाठी जी प्रचंड इच्छाशक्ती लागते त्याचा अभाव असल्यामुळे नागरिकांना वेगवेगळी कारणं देऊन शांत करण्याचा प्रयत्न करण्यामध्ये येतो. ही आजची 2022ची लोकशाही आहे. आपण सर्वजण नोकरी करतो, व्यवसाय करतो. भारत सरकारला, महाराष्ट्र शासनाला आपण विविध कर रूपाने कोट्यावधी रुपये मोजतो, हे नक्की. तुम्ही नोकरी करा, व्यवसाय करा, तुमच्याकडे गव्हर्नमेंट टॅक्स घेतं, इन्कम टॅक्स घेतं. प्रत्येक वर्षी नगरपालिका तुम्हाला एक टॅक्स पावती देते, वार्षिक टॅक्स पावती. त्याच्यामध्ये शिक्षण कर, वृक्ष कर, सांडपाणी कर, असे विविध प्रकारचे कर्ज तुमच्याकडे आकारणी केली जातात. याचबरोबर GST टॅक्स हा वेगळा असतो. एवढं सर टॅक्स दिल्यानंतर पण जर तुम्हा सर्वांना अत्यावश्यक सुविधा जर मिळत नसतील तर तुम्हाला राग येणं हे स्वाभाविकच आहे. तुमच्या जागी कोणी का असेना त्याला राग आलाच पाहिजे. राग येणं हे जिवंत असल्याचं उदाहरण आहे. रक्त थंड झालंय तर तो माणूस मरून जातो. एखादी घटना, एखादा प्रसंग, एखादी सेवा, एखादं कार्य बघून जेव्हा माणूस उठाव करतो, या सिस्टीम विरोधामध्ये, या शासनाच्या विरोधामध्ये, त्यावेळी मग खूप अवघड गोष्ट होऊ शकते. सर्वसामान्य लोकांचं एक प्रामाणिक मत आहे, प्रामाणिक मत. आम्ही आमच्या गरजांसाठी जर सरकारला टॅक्स पे करतो तर सरकारचं हे वचन आहे आम्हाला या सुविधा मिळाल्या पाहिजे. त्यासाठी आम्ही आमचे लोकप्रतिनिधी निवडून दिलेले आहेत. शासन व्यवस्था तुमच्या हातामध्ये आहे. मग ही आमची कामं का होत नाहीत? बरं, नागरिकांच्या अडचणी किती असतात हो साहेब, किती असतात? लाईट, पाणी, रस्ते, वाहतूक व्यवस्था, अखंडित वीज पुरवठा पाहिजे, पिण्याचे पाणी, सर्वसामान्य नागरिकांची सुरक्षितता, चांगल्या हॉस्पिटल्स, मुलांना खेळायला मैदानं, नाट्यगृह, विविध समाजाचे ॲक्टिव्हिटी करण्याकरता सभागृह पाहिजेत आपल्या हद्दीमध्ये. यादी बरीच मोठी आहे. किमान जगण्यासाठी अत्यावश्यक सुविधा जर शासन देत नसेल तर आम्ही दिलेला कर रूपाने लाखो रुपयाचा टॅक्स हा जातो कुठे? हा प्रश्न प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे विचारण्याचा. त्याने विचारलंच पाहिजे. पण होतं कसं, प्रत्येक माणूस हा नोकरी, धंदा, व्यवसाय, कुटुंब ह्याच्यामध्ये गुरफटलेला असल्यामुळे त्याला या सर्व गोष्टी शक्य होत नाही. त्यासाठी तो लोकप्रतिनिधी नेमून त्यांचं कार्य करण्यासाठी त्यांना मदत करतो. पण आपल्या भारत देशातील नागरिकांचं दुर्दैव असं आहे, आपण ज्यांना मत देऊन निवडून दिलेलं आहे एका विशिष्ट कार्यासाठी, दिलेलं कार्य न करता न दिलेली कार्य करण्यामध्ये हे सगळे प्रसिद्ध असतात. अग्रक्रमाने ती कामं करतात जी त्यांना नागरिकांनी सांगितलेलीच नाही आहेत. एखाद्या विषयामध्ये पैशाचा अपहार करणं, गैरमार्गाने संपत्ती मिळवणं,
या साऱ्या गोष्टी करण्यासाठी नागरिकांनी नेमून नाही दिलं आहे. नागरिकांनी तुम्हाला त्या खुर्चीवर बसवलेलं आहे ते त्यांची कामं करण्यासाठी, तुमचा वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठी नाही. हे कृपया सर्व भारतातील, महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी लक्षात घ्यावं. तुम्हाला मतदान करून नागरिकांनी निवडून दिलेलं आहे ते नागरिकांच्या समस्या पूर्ण करण्यासाठी, स्वैराचाराने पैसा गोळा करण्यासाठी नव्हे, गैरमार्गाने पैसा गोळा करण्यासाठी नव्हे. साध्या सरळ सोप्या भाषेत असंच म्हणावं असं वाटतं मला. भविष्यामध्ये लोकांचा लोकशाहीवरील विश्वास हा उडून जाईल. लोकांमार्फत प्रशासकीय राजवटीची मागणी केली जाईल. असं होऊ नये यासाठी मी भारतातील, महाराष्ट्रातील तमाम लोकप्रतिनिधी यांना हात जोडून विनंती करतो. आपल्याला ज्या कामासाठी नेमून दिले नागरिकांनी, भारताच्या जनतेने लाखो रुपये टॅक्स देऊन सुद्धा त्यांना सुविधा मिळत नाही आहेत, त्या देण्यासाठी आपण कटिबद्ध व्हावे. नागरिकांच्या सेवेला प्राधान्य द्यावे, जेणेकरून नागरिकांचं जीवन चांगल्या प्रकारे गुजराण करण्यासाठी त्यांना मदत मिळू शकेल. मी सुद्धा भारताचा एक नागरिक आहे. मीही गव्हर्नमेंटला टॅक्स भरतो. मीही विविध प्रकारचे टॅक्स गव्हर्नमेंटला पे करतो. मला अधिकार आहे. मी माझे विचार लोकांसमोर मांडण्यासाठी मला पूर्ण अधिकार आहे. याच्यामध्ये कोणाच्याही भावना, इगो हर्ट व्हायचा काय विषयच येत नाही आहे. ज्याप्रमाणे आईवडील आपल्या मुलांना शाळेमध्ये शिक्षण घेण्यासाठी पाठवतात, कॉलेजमध्ये त्याने शिक्षण चांगलं घ्यावं, नोकरी चांगली मिळावी, नवीन व्यापार त्याने करावा, आईवडिलांचं कुटुंबाचं नाव मोठं करावं म्हणून त्याला शिक्षण देऊन पाठवण्यामध्ये येतो. आणि त्याच वेळेला जर तो मुलगा शिक्षणाचं काम सोडून नको ते उद्योग करायला लागला तर आईवडिलांचा हात वेळप्रसंगी मुलावर उठतो. का? त्याला सुधरवण्यासाठी, बिघडवण्यासाठी नव्हे. तो बिघडलेला असतो, बिघडत असतो, त्याला चांगलं करण्यासाठी वेळप्रसंगी 2 कानाखाली मारावे लागतात त्यांना. थोडक्यात काय, भारतीय लोकशाहीमध्ये आम जनता ही सर्वस्व आहे. त्यांच्या मागण्यांना, त्यांच्या विनंतींना, त्यांच्या सेवेंना शासनाने, प्रशासनाने, लोकनियुक्त प्रतिनिधी यांनी प्रामाणिकपणे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावा, ही हात जोडून नम्र विनंती. एखाद शब्द चुकून माकून जास्त बोललो असेल तर माफी असावी, हे मी अजिबात बोलणार नाही. जे निर्भीड आहे, जे सत्य आहे तेच मी बोललेलं आहे. त्यामुळे सगळ्यांनी अंतःकरणापासून विचार करावा, चिंतन करावं आणि योग्य ती कृती लोकहितासाठी सर्वांनी करण्यासाठी आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये एक शपथ घ्यावी. आजपर्यंत जे झालं गेलं ते गंगेला मिळालं. आजपासून मी मला निवडून दिलेल्या लोकांच्या सेवेसाठी वचनबद्ध आहे. यापुढे एकही तक्रार येणार नाही अशी हमी मी देतो. असा शपथविधी आज 15 ऑगस्ट 2022 रोजी सर्व लोकप्रतिनिधींनी त्यांच्या कार्यक्रमामध्ये घ्यावा आणि उद्यापासून लोकांना काय चांगलं देता येऊ शकेल, चांगल्यातच चांगलं, जेणेकरून प्रत्येक वर्षी निवडणुकीमध्ये त्यांना घराबाहेर पडायची गरजच नाही आहे. त्यांचं नाव जरी डिक्लेअर झालं तरी त्यांना वोट पडले पाहिजेत. ही वेळ त्यांनी आणली पाहिजे. त्यामुळे शेवटी एकच सांगेन, माझ्या मनामध्ये अनेक वेळेला विचारांचं काहूर असतं. वेगवेगळे विषय माझ्या मनामध्ये येतात. ते विषय अभिव्यक्त करण्यासाठी एक चांगलं प्लॅटफॉर्म कुठलं आहे, त्यासाठी मी गुरुराज देशपांडे थॉट्स या माझ्या स्वतंत्र यूट्यूब चॅनलची निर्मिती केली आहे.
कोणालाही दोष द्यावा, कोणालाही आरोप करावा हा माझा मुळात हेतू नाही आहे. हे सर्वांनी कृपया लक्षामध्ये घ्यावं. मला बोलायचा अधिकार आहे, मला विचार व्यक्त करण्याचा अधिकार आहे. मी बोलू शकतो, मी विचार मांडू शकतो आणि हीच भूमिका जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावी म्हणून यूट्यूबच्या माध्यमातून मी त्याचं प्रसारण करतो. कोणाला राग आला असेल, मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही आहे. जे सत्य आहे ते सत्य आहे, त्याच्यामध्ये बदल होणार नाही. त्यामुळे नागरिकांनीसुद्धा यापुढे लोकप्रतिनिधी निवडताना त्याचं कार्य बघावं, त्यांची महती बघावी, त्यांनी केलेल्या कार्यक्रमाचा आढावा घ्यावा, मगच आपलं अमूल्य मत त्या लोकप्रतिनिधीला आपण द्यावे अशी विनंती. एक साधी नोकरी तुम्ही मागायला जाता किंवा नोकरी करता, तुम्ही कोणाला कामाला ठेवता तुमच्या ऑफिसमध्ये, संस्थेमध्ये, तुम्ही 17 प्रकारच्या चौकशा करता. त्यांच्या शिक्षण झालं आहे का, अनुभव घेतला का, घरी किती माणसं राहतात, याच्यापुढे कुठे नोकरी केली होती, काय केलं होतं, तुझे भाऊ बहीण काय करतात, आईवडील कुठे काम करतात, का तर तो माणूस तुमच्याकडे नोकरी मागायला येतो म्हणून. याच्या विरुद्ध जो प्रतिनिधी तुम्ही निवडून देताय तो तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून शासनामध्ये काम करणारे, मग त्याची नेमणूक किंवा निवडणूक करताना बाकीच्या गोष्टी पण बघणं आपल्याला आवश्यक आहे, पण आपण ते बघत नाही. पर्टिक्युलर लोकप्रतिनिधी तुमच्याकडे मतं मागायला आल्यानंतर त्याने मागच्या 4-5 वर्षामध्ये काय काम केले, किती सुंदर काम केले, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करणं आवश्यक आहे. अनुभव आहे का, तो विचार करू शकतो का, तो बोलू शकतो का, तो व्यक्त होऊ शकतो का, त्याला प्रशासकीय राजवटीचा अभ्यासाचा काही अनुभव आहे का. अहो तुम्ही त्याला नेमताय तुमच्या वतीने राज्य शासन चालवण्याकरता, मग हे किमान बघणं तुमचं कर्तव्य असं वाटत नाही आम जनतेला. बघितलं पाहिजे ना तुम्ही. नंतर आरडाओरडा बोंबलून काय उपयोग होणार आहे. निवडणुकीमध्ये मतदान करताना आधीच तुम्ही अभ्यास करायला सगळ्या गोष्टींचा, म्हणजे पुढे बोंबलायची वेळ येणारच नाही तुमच्यावरती. पण तसं होताना दिसत नाही, कारण की आपण जागरूक नाही आहे ना. सर्वसामान्य व्यक्ती हा चौकोनी कुटुंबामध्ये राहिलेला असल्यामुळे त्याला त्या चौकटीच्या बाहेर काय दिसतच नाही. त्याच्या शेजारी कोण राहायला आले हेच त्याला माहीत नाही. तो ज्या सोसायटीमध्ये राहतो, फ्लॅट नंबर 203, 202मध्ये कोण राहायला आलं हे त्याला माहीत नसतं महिनोन महिने. आपला मुलगा कुठल्या शाळेत जातो, अभ्यास कसा करतो, त्याचे मित्र कोण आहेत, त्याची मैत्रिणी कोण आहेत हे त्याला माहीत नसतं. आपल्या वॉर्डामध्ये काय काम झालं पाहिजे, काय करणं आवश्यक आहे, कुठलं काम चालू आहे, या कुठल्या गोष्टीचा कुणी विचारच करत नाही. आम्हाला फक्त एक गोष्ट माहिती आहे, सकाळी 8ची गाडी पकडायची, मुंबईला जायचं, नोकरी करायची, संध्याकाळी 5 वाजता निघायचं, 7ला घरी यायचं, जेवण करायचं छानपैकी, झोपून जायचं छानपैकी, परत सकाळी ये रे माझ्या मागल्या. रविवार सुट्टी असते, छानपैकी कुटुंबासोबत कुठे पिकनिकला जायचं, बस हेच आमचं आयुष्य. नातेवाईकांचं लग्न, साखरपुडा, समारंभ हेच आपण साजरे करत बसतो आयुष्यामध्ये. आपण ज्या राज्यात राहतो, ज्या समाजात राहतो, जे राज्य आपण निवडून दिले तिथं काय चाललं आहे, काय नाही चाललं आहे, पंतप्रधान काय म्हणतो, एखादा आमदार काय म्हणतो, नगरसेवकाची भूमिका काय आहे, हे काहीही आम्हाला देणं घेणं नाही आहे. या तुमच्या झोपलेल्यापणामुळे या लोकांचं फावतं हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. त्यांना चांगलंच आहे, विचार करणारी जनता यांना नको आहे, लक्षात घ्या सगळ्यांनी. म्हणून मी नेहमी सांगतो, आपलं आयुष्य हे प्रत्येकाला आहे. नवरा, बायको, मुलं, नातेवाईक, आईवडील, नोकरी, धंदा, व्यवसाय हे सगळ्यांना आहे ना. पण तुम्ही तुमच्या रोजच्या आयुष्यामध्ये ज्या घटना घडत आहेत, महागाई वाढते, रस्ते बरोबर नाही आहे, तुम्हाला GST लागतो, तुम्हाला टॅक्स वाढवून देतो, इन्कम टॅक्स भरावा लागतो, तुम्ही कुठल्या रस्त्यावरून चालवायचं हे शासन ठरवतो, तुम्हाला किती टॅक्स लावायचा हे शासन ठरवतो, नगरपालिकांनी घरपट्टी वाढवली किती वाढवावी हे शासन ठरवतो, तुम्ही कुठे पिकनिकला जायचं नाही जायचं हे शासन ठरवतो, तिकिटाची भाडे शासन ठरवतो, मुलांची फी किती असावी शासन ठरवतो.
मग मला एक गोष्ट तुम्ही सांगा, राग नका मानू, आयुष्यातली प्रत्येक गोष्ट तुमची जर शासन ठरवते, शासन म्हणजे कोण? तुम्ही निवडून दिलेले लोकप्रतिनिधी. तर तुमच्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट ठरवण्याचा अधिकार तुम्ही त्या लोकांना दिलेला आहे. तर त्यांचं कार्य कसं चालतं, ते नीट करतात की नाही हे बघणं तुमचं कर्तव्य नाही का? तुम्ही प्रामाणिकपणे हा विचार तुमच्या मनाला तुम्ही विचारा. हा गोष्ट तुम्ही ज्याला निवडून दिलं आहे त्याने काय केलं आहे कार्य आजपर्यंत? कधी आढावा घेतला आहे तुम्ही लोकांनी? नाही घेतला आहे. अहो, आपण घरामध्ये 1000 रुपये जरी मुलाला सामानाने दिले तर आल्यानंतर विचारतो, 1000 रुपये दिले होते, काय सामान आणलं? 780 रुपये, बाकीचे पैसे दे मला. तुम्ही हिशोब विचारता तुमच्या मुलाला. मग तुम्ही ज्या माणसाला निवडून दिलं आहे शासन चालवायला तुमचा प्रतिनिधी म्हणून, त्याला विचारण्याचा अधिकार नाही आहे तुम्हाला? तुमच्या या झोपलेल्यापणामुळेच त्या लोकांचं फावतं सगळ्यांचं आणि त्यांना जे वाटेल ते करतात. त्यांना माहिती आहे कोणी काय करणार नाही, आपल्याला कोणी काय बोलणार नाही आहे, काही फरक पडत नाही. 5 वर्ष आम्ही अन्नभिषिक्त सम्राट आहोत. कदाचित हा व्हिडिओ बघून मला अनेक लोकांचे फोन येतील किंवा मला कोणीतरी 2 शब्द शिव्या देऊन जाईल. नाईलाज आहे, मला ऐकून घ्यावे लागते. पण त्यामुळे परखड बोलणं मी सोडणार नाही आहे. स्पष्ट वक्ता सुखी भव. मी इलेक्शनमध्ये वोटिंग करतो, माझा लोकप्रतिनिधी निवडतो, सरकारचं सगळे टॅक्स मी भरतो, रोड टॅक्स भरतो, पाणी टॅक्स भरतो, घरपट्टी भरतो. मला अधिकार आहे या शासनाला विचारण्याचा. त्यामुळे मी विचारत आहे. सरते शेवटी मोदीजींच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आझादी का अमृत महोत्सव या उपक्रमामध्ये प्रत्येक नागरिकाने सहभागी होऊन आपल्या घरावर, आपल्या सोसायटीमध्ये, आपल्या ऑफिसमध्ये, आपल्या कार्यालयामध्ये तिरंगा झेंडा लावून त्यांच्या अभियानामध्ये सामील व्हावे ही नम्र विनंती. एक चांगला नेता भारत देशाला मिळालेला आहे. ॲज अ प्राईम मिनिस्टर ही इज द बेस्ट. उगीच ताकाला जायचं आणि भांड्याला पोहायचं अशी कामं नाही करत आपण. जे खरं आहे ते खरं आहे, जे चांगलं आहे ते चांगलं आहे. भारत देशाला व्यवस्थितपणे, समृद्धपणे, उत्तम प्रकारे चालवण्यासाठी भविष्यामध्ये आणखीन किमान 25 ते 30 वर्ष अशा राजकीय कणखर नेत्यांची गरज आहे भारताला. 2024 साली होणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना लोक परत संधी देतात का नाही हे मला माहीत नाही आहे. दिली पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. बाकी निर्णय तुमचा सगळ्यांचा. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी. धन्यवाद.